नमस्कार मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये तब्बल 2331 पदासाठी जाहिरात आलेले आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कोणत्या पदासाठी किती अर्ज झालेले आहे आणि एक्झाम कधी होऊ शकते, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, बॉम्बे हायकोर्ट भरती 2025ला बघा तब्बल 2331 पदासाठी जाहिरात आलेले आहे मित्रांनो. तर बघा कोणते कोणते पद आहे. लघुलेखक उच्च श्रेणीसाठी 19 जागा आहे. लघुलेखक निम्न श्रेणीसाठी 56 जागा आहे. लिपिक पदासाठी बघू शकता मित्रांनो, तब्बल 1332 जागा आहे. आणि वाहन चालकसाठी 37 जागा आहे. शिपाई हमाल या पदासाठी 887 जागा आहे. असे एकूण बघू शकता 2331 जागेसाठी ही जाहिरात आहे मित्रांनो. तर बघा नवीन काय अपडेट आलेले आहे. बघू शकता 13/2/2026 रोजी अपडेट आलेले मित्रांनो. बघा इन्फॉर्मेशन आपला रिमार्क. बघू शकता मुंबई न्यायालयासाठी किती अर्ज झालेले आहे. क्लर्क पदासाठी बघू शकता एकोण 69,697 मुंबई उच्च न्यायालयासाठी आलेले मित्रांनो. नागपूर न्यायालयासाठी बघू शकता 20,890 फॉर्म आलेले आहे. आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी बघू शकता 37,240 कॅन्डिडेटनी अर्ज भरलेला आहे मित्रांनो. तर हे क्लर्क पदासाठी बघू शकता. आणि समोर बघा पिऊन हमाल या पदासाठी बघा मुंबईसाठी किती अर्ज आलेले आहे. 1,20,912 सॉरी 52. नागपूर विभागासाठी बघू शकता 66,734. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी बघू शकता 35,947. बघा मित्रांनो, सर्वात जास्त हमाल आणि पिऊन या पदासाठी अर्ज आलेले आहे मुंबई या विभागासाठी बघा. मुंबई उच्च न्यायालयासाठी, नागपूर न्यायालयासाठी बघू शकता 66,000 आहे. आणि छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी बघू शकता 35,947. तर बघा मित्रांनो, हे एवढे अर्ज आलेले बघू शकता मित्रांनो. तर कॉम्पिटिशन भरपूर आहे, पण ज्या कॅन्डिडेटचा अभ्यास झालेला आहे मित्रांनो, त्या कॅन्डिडेटनी टेन्शन न घेता मित्रांनो कंटिन्यू अभ्यास करा, कंटिन्यू क्वेश्चन पेपरचा सराव करा, जेणेकरून तुमचं मेरिटमध्ये नाव येईल मित्रांनो. आणि 2026 मध्ये तुमची पोस्ट निघेल. आणि मित्रांनो, आता ही एक्झाम कधी येऊ शकते मित्रांनो, तर शक्यता मित्रांनो ही एप्रिलमध्ये एक्झाम होऊ शकते मित्रांनो. असे एक अपडेट आलेले आहे. तर एक्झामबद्दल नवीनच अपडेट अपडेट लवकरच येईल मित्रांनो. पण सध्या तरी अपडेट आलेले की एप्रिल महिन्यामध्ये एक्झाम होण्याचे जास्त चान्सेस आहे मित्रांनो. त्यामुळे तुमच्याकडे 1 ते 2 महिने आहे मित्रांनो. तर अभ्यास कंटिन्यू करा, क्वेश्चन पेपरचा जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये कन्फ्युजन न होता तुमचे चांगलं स्कोर येईल. तर परत एकदा सांगतोय बघा, तुम्ही हे चेक करू शकता कोणत्या पदासाठी किती अर्ज झालेले, तर इथं डिटेल्स दिलेले आहे मित्रांनो. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.